नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युआर स्किल चॅनलवर। मी संदीप कनोरकर। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की शॉपॅक लायसन हे कसे काढायचे। तर तुम्ही तुमच्या घरबसल्या पीसी किंवा लॅपटॉपवरून हे शॉपॅक लायसन हे काढू शकता। त्यासाठी तुम्हाला कोणतीही CSC ID किंवा महाऑनलाईन IDची गरज नसते। तर हे शॉपॅक लायसन कसे काढायचे, तुमच्याकडे कोणतीही शॉप असो, पान सेंटर असो किंवा आणखी काही व्यतिरिक्त तुमचे कपड्याचे दुकान असो किंवा काही आणखी शॉप असो, तर त्याला प्रत्येकाला शॉपॅक लायसन हे लागत असते। तर शॉपॅक लायसन हे कसे काढायचे याची A to Z माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। ते पण तुम्हाला 10 मिनिटातच तुमचे शॉपॅक लायसनसुद्धा डाउनलोड करता येईल। तर ते 10 मिनिटातच डाउनलोड कसे करायचे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। त्यासोबत यासोबत कोणती तुम्हाला कागदपत्रे अपलोड करायची आहे याची A to Z माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर रजिस्ट्रेशन करण्यापासून तर शॉपॅक लायसनचा फॉर्म कसा भरायचा, त्यानंतर कोणती डॉक्युमेंट्स अपलोड करायची आणि डाउनलोडसुद्धा कसे करायचे याची A to Z माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत पहा आणि असेच CSC माई सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील, काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा। कमेंटचा रिप्लाय हा तुम्हाला 24 तासाच्या आत दिला जाईल। आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर शॉपॅक लायसन काढण्याकरता तुम्हाला या पोर्टलवर यायचं आहे। या पोर्टलची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या पोर्टलवर येऊ शकता। तर सर्वात आधी तुम्हाला न्यू युजर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं आहे। जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यानंतर रजिस्ट्रेशन इथे 2 प्रकारचे करायचे आहे। तर इथे फर्स्ट नंबरचा ऑप्शन सर्वात बेस्ट आहे। तुम्हाला इथे फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमचा जो पण जिल्हा असेल तो जिल्हा इथे सिलेक्ट करायचा आहे। तर मी इथे माझा नागपूर जिल्हा असल्यामुळे इथे नागपूर जिल्हा हा सिलेक्ट करून घेत आहे। त्यानंतर इथे तुम्हाला कस्टमरचं शॉपॅक लायसन काढायचं आहे, त्यांचा इथे मोबाईल नंबर द्यायचा आहे, चालू मोबाईल नंबर द्यायचा आहे। कारण त्यावर एक OTP येत असतो, त्यामुळे जो पण चालू मोबाईल असेल तो मोबाईल नंबर इथे तुम्हाला टाकायचा। तर मी इथे मोबाईल नंबर हा टाकून घेत आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला हा मोबाईल नंबर द्यायचा आहे। त्यानंतर सेंड OTP यावर क्लिक करायचं आहे। तर सेंड OTP आपण नंतर करूया। सर्वात आधी तुम्हाला हा बॉक्स तसा राहू द्यायचा आहे। जर OTP सेंड केला असेल तर हा नंतर करायचा आहे, कारण यामध्ये टायमिंगचा इश्यू असतो, त्यामुळे थोडा आधी मला संपूर्ण फॉर्म हा फिलअप करून घ्यायचा आहे। तर मी इथे एक युजरनेम क्रिएट करायचा आहे। तुम्हीसुद्धा कस्टमरच्या नावाने एक युजरनेम क्रिएट करू शकता। त्यांचं नाव आणि त्यांचं सरनेम जोडून 1 2 3 वगैरे @ करून तुम्ही एखादा युजरनेम हे तयार करू शकता। तर मी इथे एक युजरनेम क्रिएट करून घेतलेला आहे। त्यानंतर चेक अवेलेबिलिटी यावर क्लिक करायचं आहे। तर इथे हे जे मी तयार केलेलं होतं ते अवेलेबल असल्यामुळे इथे अवेलेबिलिटी आलेलं नाही। इथे पुन्हा मी एक नवीन युजरनेम क्रिएट करायचा आहे। तुम्हाला कस्टमरचं नाव आणि त्यांचं सरनेम आणि त्यासमोर 1 2 3 वगैरे असं लावून द्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे मी दाखवल्याप्रमाणे त्यानंतर चेक अवेलेबिलिटी यावर क्लिक करायचं आहे। चेक अवेलेबिलिटी जर असेल व्यवस्थित तर तुम्हाला इथे पासवर्ड टाकायचा ऑप्शन येईल। तर इथे तुम्हाला एक स्ट्रॉंग पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा मी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे। त्यानंतर कन्फर्म पासवर्ड यावर क्लिक करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मला कस्टमरचं जसे त्यांच्या आधार कार्डवर नाव असेल तेच नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे। तर मी इथे कस्टमरचं नाव हे टाकून घेत आहे। तर शक्यतोवर कॅपिटलमध्ये फॉर्म भरा। तर मी ते कॅपिटलमध्ये फॉर्म भरणार आहे पूर्ण। तर अशा प्रकारे तुम्हाला त्यांचं नाव टाकून घ्यायचं आहे। त्यांचं नाव जसं त्यांच्या आधार कार्डवर असेल, फर्स्ट नेम, मिडल नेम आणि सरनेम। त्यानंतर मराठीमध्ये इथे ॲटोमॅटिकली येऊन जाईल। जर तुम्हाला इथे काही प्रॉब्लेम येत असतील मराठीमध्ये तर Ctrl+Y दाबून तुम्ही इथे मराठी कीबोर्ड आणून ते दुरुस्त करू शकता। त्यानंतर तुम्हाला इथे जे पण त्यांची जन्मतारीख असेल आधार कार्डनुसार ती तुम्हाला इथे टाकायची आहे। तर मी इथे जन्मतारीख ही टाकून घेत आहे। त्यानंतर सर्व काही फिल झाल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे तुमची जन्मतारीख ही टाकून घ्यायची आहे आणि सर्व व्यवस्थित फिल केल्यानंतर तुम्हाला सेंड OTP यावर क्लिक करायचं आहे। आय ॲग्री करायचं आहे। आय ॲग्री केल्यानंतर रजिस्टर्ड या बटनवर क्लिक करायचं आहे। तर आपण OTP सेंड केलेला नाही तर सेंड OTP यावर क्लिक करून घेणार आहे। सेंड OTP यावर क्लिक केल्यानंतर जो पण आपण आता वरती मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर एक OTP येणार आहे। तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे। तर मी इथे माझ्या कस्टमरच्या याच्यावर एक OTP आलेला आहे, 6 डिजिट OTP येईल, तो OTP टाकायचा आहे। त्यानंतर रजिस्टर्ड या बटनवर क्लिक करायचं आहे। रजिस्टर्ड या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली झालेला आहे अशा प्रकारचा मेसेज होईल। तर हा जो युजर ID आहे, युजर ID कॉपी करून घ्यायचा आहे ना, ओके करायचा आहे। तर इथे तुम्हाला जो युजर नेम आहे ते कॉपी करायचा आहे आणि इथे पेस्ट करायचं आहे। तर मी इथे जे युजर नेम आहे ते पेस्ट करून घेणार आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला त्यानंतर इथे पासवर्ड जो आपण आता क्रिएट केलेला होता तोच पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला एक हा जो कॅप्चा आहे, कॅप्चा व्यवस्थितरित्या फिल करून घ्यायचा आहे।
त्यानंतर जो पण तुमचा जिल्हा आहे तो जिल्हा सिलेक्ट करायचा जो आपण रजिस्ट्रेशनमध्ये सिलेक्ट केलेला होता. त्यानंतर लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे. लॉग इन या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. तिथे तुम्हाला यामध्ये क्लिक न करता या सर्च बारमध्ये शॉप अशा प्रकारे सर्च करायचं आहे. फक्त शॉप सर्च केलं तरी चालेल. तर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे शॉप सर्च केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे काही ऑप्शन पाहायला मिळेल. तर इथे तुम्हाला हा जो ऑप्शन दिसत आहे शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे लेबर डिपार्टमेंटचं हे पोर्टल इथे ओपन होईल. तर इथे तुम्हाला इंडिव्हिज्युअल करायचं आहे. जर तुमचं त्यानंतर तुम्हाला इथे या पोर्टलवर रिडायरेक्ट करण्यात येईल. तिथे तुम्हाला शॉप यावर क्लिक करायचं आणि फॉर्म यावर क्लिक करायचं. त्यानंतर लक्षात द्या इथे जर तुमच्याकडे जर 1 ते 9च्या अंदर जर लेबर असेल तर तुम्हाला फर्स्ट नंबरचा ऑप्शन क्लिक करायचा आहे आणि 9पेक्षा जास्त असेल तर 2 नंबरचा ऑप्शन क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे पूर्णतः हा फॉर्म फिलअप करून घ्यायचा आहे. तर मी इथे तुम्हाला संपूर्ण स्टेप बाय स्टेप संपूर्ण फॉर्म कसा फिलअप करायचा याची संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर यामध्ये तुम्हाला काही पण स्क्रिप्ट नाही करायचं आहे. तर व्यवस्थितरित्या तुम्हाला हा फॉर्म फिल करून घ्यायचा आहे. तिथे तुमचा जो पण विभाग असेल तो विभाग सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचं जे पण डिस्ट्रिक्ट असेल ते डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं जे पण शॉपचं जे काही आसपासचं जे काही तुमचं रूरल डिपार्टमेंटचं जर असेल तर तुम्हाला जे पण तुमच्या आसपासची सिटी असेल ते तुम्हाला इथे दाखवून येईल. तर इथे माझ्या आसपासची सिटी ते 2 नंबरच्या ऑप्शनवर दाखवत असल्यामुळे मी ते 2 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करणार आहे. तुमचे पण जे पण आसपासचं जे सब डिव्हिजन वगैरे असेल आसपासचं किंवा तुमचे तहसीलचं नावसुद्धा याच्यामध्ये दाखवू शकते. तर जे पण तुमच्या जवळची सिटी असेल ते तुम्हाला इथे शो होतील. तर जे पण तुमच्या जवळपासचं दिसत असेल त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे जे पण तुमच्या संस्थेचे म्हणजे जे पण तुमच्या दुकानाचे नाव असेल ते दुकानाचे नाव इथे तुम्हाला टाकून घ्यायचं. तर मी इथे दुकानाचे नाव हे टाकून घेत आहे. तर इथे तुम्हाला तुमच्या दुकानाचे जे पण नाव असेल ते नाव इंग्लिशमध्ये टाईप करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जे पण तुमचे इंग्लिशमध्ये नाव टाईप करून घ्यायचे तुमच्या दुकानाचे जे पण तुमच्या बोर्डावर असेल तेच तुम्हाला इथे टाकायचं आहे. कारण यामध्ये फोटोसुद्धा अपलोड करावा लागतो दुकानाचा. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थितरित्या तुमचे स्पेलिंग एकदा व्यवस्थितरित्या बघून घ्यायचं आहे. स्पेलिंग जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला जो बाजूचा बॉक्स आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला इथे मराठीमध्ये येऊन जाईल. जर मराठीमध्ये काही प्रॉब्लेम येत असतील तर Ctrl+Y दाबून तुम्ही इथे मराठी कीबोर्ड हा आणू शकता आणि तुमचे जे नावामध्ये करेक्शन आहे ते करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचे नाव व्यवस्थितरित्या बघून घ्यायचं आहे. तर ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला इथे ऑनलाईन रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं आहे. जर केलं असेल तर त्या दिवशी तुम्हाला इथे डेट टाकावं लागेल. जर तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं. तर तुम्हाला आता आपण नवीन करत आहे त्यामुळे इथे न्यू रजिस्ट्रेशन यावर क्लिक करणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो पण दुकानाचा ॲड्रेस आहे तो व्यवस्थित इथे टाकून घ्यायचा आहे. तर मी इथे पूर्णतः दुकानाचा ॲड्रेस हा टाकून घेत आहे. तर त्यांचे नाव वगैरे आणि त्यांचं जे पण लँडमार्क वगैरे असेल तो व्यवस्थित तुम्हाला टाकायचा आहे. तर मी इथे पूर्णतः ॲड्रेस हा टाकून घ्यायचा आहे. तर मी इथे इंग्लिशमध्ये टाईप केल्यानंतर मराठीमध्ये हे ॲटोमॅटिकली येऊन जाईल. जर तुम्हाला मराठीमध्ये काही टाईप करताना जर प्रॉब्लेम येत असेल किंवा मराठी तुमच्या व्यवस्थित येत नसेल तर Ctrl+Y दाबून तुम्ही तिथे मराठी कीबोर्ड हा आणू शकता आणि त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचं असेल तर ते चेंजेस करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला जे काही तुमचा लँडमार्क असेल ते लँडमार्क इथे टाकून घ्यायचा आहे. तर मी इथे लँडमार्क टाकलेला आहे. त्यानंतर तुमचं जे पण वार्ड नंबर असेल तर वार्ड नंबर इथे टाकायचा आहे. मी इथे माझा वार्ड नंबर हा टाकून घेत आहे. तर जो पण तुमचा वार्ड नंबर असेल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर इथे मला तुमचा जो पण डिस्ट्रिक्ट आहे ते डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचा जो पण तालुका असेल तो तालुका सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर जे पण तुमचं व्हिलेज असेल ते व्हिलेज सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा पिनकोड हा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर हा ॲटोमॅटिकली येऊन जाईल. ईमेल ID सुद्धा ॲटोमॅटिकली येऊन जाईल. जर तुम्ही ऑनर असाल तर ऑनर सिलेक्ट करायचं. जर रेंटवर दिलं असेल तर रेंटवर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. जर तुम्ही रेंटलने घेतलं असेल जे जागा आहे ही जागा जर तुम्ही रेंटलने घेतली असेल तर तुम्हाला इथे रेंट ॲग्रीमेंट हे करावं लागेल. तर मी इथे ऑनर असल्यामुळे इथे ऑनर सिलेक्ट करणार आहे. तर सेल्फ ऑनर असल्यामुळे इथे मी सेल्फ ऑनर हा सिलेक्ट केला आहे. त्यानंतर हे मॅन्डेटरी नाही आहे. तुम्हाला जेवढं मॅन्डेटरी आहे तेवढंच फिल करायचं आहे. ज्याचं पण तुमचं दुकान असेल तर माझं डेकोरेशन असल्यामुळे इथे डेकोरेशन टाकलेलं आहे. तर तुमचं जे पण तुमचं दुकानाचं जे पण विक्री करत असाल त्याचं तुम्हाला इथे टाकायचं आहे. तर मी इथे डेकोरेशन चालवत असल्यामुळे डेकोरेशन हे टाकून घेणार आहे.
त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे मराठीमध्ये ऑटोमॅटिकली येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला पब्लिक आहे की प्रायव्हेट आहे, तर प्रायव्हेट असल्यामुळे मी ते प्रायव्हेट टाकणार आहे. त्यानंतर तुमच्याकडे वर्कर किती कमायला आहे ते टाकायचं आहे. तर इथे माझ्याकडे पुरुष किती आहे, तुम्हाला जे काही पुरुष असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे स्त्री किती आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर तुमच्या इतर ट्रान्झॅक्शनमध्ये असेल तर ते ट्रान्झॅक्शन टाकायचं आहे, तर नसेल तर 0 टाकायचं आहे. आणि सर्व बॉक्समध्ये 0 करायला विसरायचं नाही. या सर्व बॉक्समध्ये तुम्हाला 0 करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला टोटल क्वांटिटी माझ्या याच्यामध्ये 8 दाखवत आहे. जर तुम्ही 9 कॅन्डिडेट जर केले तर तुम्हाला जे सर्टिफिकेट आहे ते एका दिवसात मिळत नाही, त्याला थोडा टाईम लागत असतो. 8 ते 10 दिवसात ते तुमचं जनरेट होत असते. तर मला इथे माझ्या इथे 8 कॅन्डिडेट असल्यामुळे 8च कॅन्डिडेट केले आहे. त्यानंतर मालकाचे इथे संपूर्ण नाव टाकायचे. लक्षात द्या, जे पण त्यांच्या आधार कार्डवर असेल तसंच तुम्हाला इथे नाव टाकायचं आहे. त्यानंतर इथे मालकाचा रेसिडेंटल ॲड्रेस टाकायचा आहे. तर इथे तुम्हाला जिथे पण तुमचे ज्याचं जो ऑनर आहे तो ऑनर राहत असेल त्यांचा इथे ॲड्रेस टाकायचा आहे. जो पण वार्ड नंबर वगैरे, त्यानंतर तुमचं जे पण सिटी असेल किंवा अर्बन रुरल एरियात आहे ते जे काही व्हिलेज असेल तर व्हिलेज वगैरे तुम्ही इथे टाकू शकता. तर मी ते व्हिलेज टाकून घेत आहे. त्यानंतर तुमचा जो पण लँडमार्क असेल तर लँडमार्क टाकून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ॲड्रेस जिथे मालक राहत आहे, म्हणजे ज्याचे शॉप आहे त्याचा ॲड्रेस इथे टाकायचा आहे. तर लक्षात द्या, शॉपचा ॲड्रेस इथे टाकायचा आहे. जो पण रेसिडेंटल ॲड्रेस आहे तो रेसिडेंटल ॲड्रेस टाकायचा आहे ज्याचे पण शॉप आहे. त्यानंतर तुम्हाला इथे लक्षात द्या, इथे तुम्हाला ज्या पण जितक्या वर्ष तुम्ही यामध्ये केलेलं आहे ते तुम्हाला इयर टाकायचं आहे. जर तुम्ही यामध्ये इथे रहिवासी किती वर्षापासून राहत आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. तर मी ते ज्या वर्षापासून तुम्ही राहत आहे, जसं तुमचा जन्म जर 1992चा असेल तर तुम्ही ते डायरेक्टली 1992 हे सिलेक्ट करून इथे टाकू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला हा संपूर्ण ॲड्रेस इथे जे पण तुमचा ज्या वर्षापासून तुम्ही राहत असाल, जर गावापासून ज्या वर्षापासून तुम्ही जन्मले याच गावात राहत असाल तर तुम्हाला इथे तोच इथे टाकायचा आहे. तर मी इथे 1992 हा टाकून घेत आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे ज्या वर्षीपासून तुम्ही इथे या गावात राहत आहे ते तुम्हाला वर्ष इथे टाकायचं आहे. त्यानंतर मॅनेजर ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे. जर तुमच्याकडे मॅनेजर असेल तरच तुम्हाला टाकायचं आहे. जर मॅनेजर नसेल तुम्हाला ते इथं टाकायची काही गरज नाही. तर इथे तुम्हाला 1994 1992 ज्या वर्षापासून तुम्ही इथे राहत असाल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर लक्षात द्या, इथे तुम्हाला तुमचा मॅनेजरचा ॲड्रेस वगैरे टाकायची काही गरज नाही. तर त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं इस्टॅब्लिशमेंट शॉप आहे किंवा काय आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. जर तुमचं एखादं हॉटेल वगैरे असेल तर हॉटेल वगैरेसुद्धा इथे ऑप्शन दिलेला आहे. जर तुमचं एखादं हॉस्पिटल असेल किंवा आणखी काही शॉप असेल तर शॉप टाकायचं आहे. तर मी ते शॉप असल्यामुळे ते शॉप टाकणार आहे. तर जे पण तुमचं जे काही संस्था असेल किंवा काही असेल किंवा आश्रम असेल तिथे सर्व काही ऑप्शन दिलेले आहे. तर तिथे शॉप असेल तर शॉप टाकायचं आहे. जर हॉस्पिटल असेल तर हॉस्पिटल. जर तुम्हाला इथे जे पण असेल तुमच्या बिझनेसनुसार ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर मी ते शॉप असल्यामुळे ते शॉप टाकून घेणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या शॉप जे आहे ते कशाचे आहे याच्यामध्ये भरपूर सारे ऑप्शन आहे. तुमचं कपड्याचं दुकान आहे किंवा आणखी काही इतर ऑनलाईन शॉप आहे किंवा आणखी तुमचं जे काही किराणा दुकान वगैरे आहे, तर हे सर्व काही ऑप्शन इथे दिलेले आहेत. जर नसेल तुमचं याच्यामध्ये सुद्धा ऑप्शन दिसत नसेल तर माझं जसं डेकोरेशन आहे तर डेकोरेशनचा ऑप्शन इथे दिलेलं नाही, तर मी इथे इतर हा ऑप्शन सिलेक्ट करत आहे. आणि इथे तुम्हाला जे पण तुमचा उद्योग असेल तो टाईप करून इथे लिहून घ्यायचा. मी इथे डेकोरेशन असल्यामुळे डेकोरेशन हे टाकलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं सेल्फ आहे की पार्टनरशिप आहे की काय आहे ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. जर तुम्ही फक्त एकटेच ऑनर असाल तर तुम्हाला इथे फर्स्ट नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा. मी इथे एकटाच ऑप्शन असल्यामुळे एकच सिलेक्ट केला आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या घरचे व्यक्ती या शॉपमध्ये किती काम करत आहेत ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. तर जे पण घरचे व्यक्ती याच्यामध्ये काम करत असतील त्यांचा इथे संपूर्ण नाव इथे टाकून घ्यायचं. तर मी इथे माझ्या घरचे व्यक्ती 2 लोक इथे यामध्ये काम करत असल्यामुळे इथे 2 लोकांचे इथे नाव टाकून घेणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ॲटोमॅटिकली मराठीमध्ये इथे येऊन जाईल. जर तुम्हाला इथे स्टेप बाय स्टेप खालीमध्ये पाहिजे असेल तर इंटर करून तुम्ही इथे येऊ शकता. तर आणि इंटरमध्ये याच्यात त्यांचे नाव खालच्या याच्यामध्ये घेऊ शकता. तर इथे तुम्हाला अशा प्रकारे तुमचे जे काही नाव असेल ते टाकून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे याच्यामध्ये माझ्या घरचे 2 व्यक्तीच काम करत असल्यामुळे इथे 2 व्यक्तीचे नाव टाकलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे आणि क्वांटिटीसुद्धा टाकून घ्यायची. तर पुरुषाची असल्यामुळे इथे 2 टाकलेलं आहे. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण फॉर्म हा व्यवस्थित बघून घ्यायचा आहे. त्यानंतर आय ॲग्री करायचं आहे आणि सेव्ह अँड ड्रॉप यावर क्लिक करायचं. सेव्ह अँड ड्रॉप यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या अशा प्रकारे तुमचं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला पुन्हा या पेजवर यायचं आहे. यावर आल्यानंतर इथे तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे करायचं आहे. इथे तुम्हाला कोणताही पर्याय निवडायचा नाही. इथे तुम्हाला जर तुमचा आता याच्यामध्ये शॉप असेल तर तुम्ही शॉप निवडू शकता.
पण तो सुद्धा निवडला नाही तरी चालेल. तर इथे शॉप असल्यामुळे शॉप टाकायचा आहे. त्यानंतर फर्स्ट नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि सर्च या बटनवर क्लिक करायचं आहे. सर्च या बटनवर क्लिक केल्यानंतर अपलोड डॉक्युमेंट इथे तुम्हाला ऑप्शन मिळेल. तर अपलोड डॉक्युमेंट यावर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. तर इथे कॅन्डिडेटचा 160x200च्या पिक्सलमध्ये तुम्हाला हा फोटो अपलोड करायचा आहे. लक्षात द्या. तर मी इथे 160x200च्या मध्ये पिक्सल अपलोड केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला इथे एक सिग्नेचर अपलोड करायची आहे. तर कस्टमरची एक सिग्नेचर घ्यायची आहे आणि ती तुम्हाला इथे अपलोड करायची आहे. तर मी इथे कस्टमरची सिग्नेचर ही अपलोड करून घेणार आहे. तर जिथे पण असेल ती सिग्नेचर तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथे एक सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म आधार कार्ड अपलोड करायचं आहे. इथे तुम्हाला सर्वात आधी आधार कार्ड जिथे पण असेल आधार कार्डच्या दोन्ही पण बाजू अपलोड करा. लक्षात द्या. त्यानंतर इथे तुम्हाला आधार कार्ड PDF स्वरूपात अपलोड करायचं. लक्षात द्या. आणि JPGमध्ये फोटो आणि सिग्नेचर आहे जी JPGमध्ये पाहिजे आहे. त्यानंतर एक सेल्फ डिक्लेरेशन. तर सेल्फ डिक्लेरेशनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. ते तिथून तुम्ही मला डाउनलोड करून त्यावर कस्टमरची सिग्नेचर घ्यायची आहे आणि ते तुम्हाला इथे अपलोड करायचं. तुम्ही ते सेल्फ डिक्लेरेशन हे अपलोड करून घेणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या दुकानाचा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. लक्षात द्या. तुमच्या दुकानाचा बोर्डसुद्धा त्याच्यामध्ये आला पाहिजे आणि मराठीमध्ये त्या बोर्डवर नाव असायला पाहिजे. तो फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा. मी ते माझ्या दुकानाचा जो फोटो आहे तो फोटो अपलोड करून घेणार आहे. तर जिथे पण तुमचा फोटो असेल दुकानाचा तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा दुकानाचा फोटो हा अपलोड करायचा आहे. आणि अगोदरमध्ये तुम्ही पॅन कार्ड किंवा तुमच्याकडे जर उद्योग आधार असेल तर उद्योग आधार तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. माझ्याकडे पॅन कार्ड असल्यामुळे इथे पॅन कार्ड टाकणार आहे. तर शक्यतो पॅन कार्ड टाका. त्यानंतर तुम्हाला इथे अपलोड या बटनवर क्लिक करायचं. तर अपलोड डॉक्युमेंट यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचे डॉक्युमेंट्स हे अपलोड झालेले आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं पेमेंट करायचं आहे ₹23.60. तर त्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. तर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला तुमचं UPI किंवा क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड तुम्ही कशानेसुद्धा पेमेंट करू शकता. तर मी इथे UPIने करणार आहे. तर सर्वात सोपा ऑप्शन तुम्हाला मी सांगत आहे. UPIने तुमचा UPI ID जो पण असेल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. तर अशा प्रकारे तुमचा UPI ID तुम्हाला इथे टाकून घ्यायचा. एकदा चेक करून घ्या. त्यानंतर मेक अ पेमेंट यावर क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमचा जो पण UPI ID तुम्ही इथे टाकलेला आहे त्यावर एक नोटिफिकेशन आले असेल. ते तुम्हाला ₹23.60 पेमेंट करून घ्यायचं आहे. तर ₹23.60 पेमेंट केल्यानंतर थोडा वेळ प्रतीक्षा करायची आहे. बॅक वगैरे घ्यायचं नाही. थोडा वेळ प्रतीक्षा केल्यानंतर जर तुम्ही बॅक वगैरे घेतलं तर तुमचं पेमेंट हे फेल होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला बॅक वगैरे घ्यायचं नाही. थोडं तुम्हाला इथे थांबून जायचं आहे. काही वेळातच तुमचे पेमेंट हे सक्सेसफुली होणार आहे. तर इथे तुम्हाला प्रतीक्षा करायची. लक्षात द्या. याच्यामध्ये काही गडबड करून तुम्हाला बॅक वगैरे घ्यायचं नाही. तर अशा प्रकारे तुमचं पेमेंट हे सक्सेसफुली झाल्यानंतर इथे तुम्हाला प्रिंटचा ऑप्शन मिळेल. तर तुम्हाला प्रिंट लागत असेल तर तुम्ही प्रिंट घेऊ शकता. पण याची काही पण गरज नाही. ते तुम्ही समोरसुद्धा याची प्रिंट घेऊ शकता. मी इथे बॅग घेऊन घेणार आहे. बॅग घेतल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथे शॉप आहे तर शॉप सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर फर्स्ट नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि सर्च या बटनवर क्लिक करायचं आहे. सर्च या बटनवर क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला इथे पेमेंट स्लिप लागत असेल तर तुम्हाला इथे पेमेंट स्लिपसुद्धा डाउनलोड करता येईल. आणि तुम्हाला जर लायसन डाउनलोड करायचं तर लायसन डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड 2 नंबरचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून इथे तुम्हाला हे तुमचं शॉप ॲक्टचं लायसन आहे. यामध्ये काही पण तुम्हाला प्रतीक्षा करावं लागत नाही. जर तुमचं 9 कॅन्डिडेटच्या आत जर तुमचे जे वर्कर आहे ते वर्कर 9 कॅन्डिडेटच्या आत असेल तर तुमचं जे शॉप ॲक्ट लायसन आहे ते 1 मिनिटात तुमचे तुरंत तुमचं रजिस्ट्रेशन झालं की तुम्हाला तुमचे शॉप ॲक्ट लायसन हे मिळत असते. जर तुमच्या याच्यामध्ये 9 कॅन्डिडेटच्या वर तर जर तुमचं लायसन असेल तर तुमच्या शॉपमध्ये किंवा तुमच्या कारखान्यामध्ये 9पेक्षा वर्कर जर जास्त काम करत असेल तर तुम्हाला त्यासाठी थोडा वेळ लागत असतो. 8 ते 15 दिवसात तुमचे ते जे सर्टिफिकेट आहे ते जनरेट होत असते. पण ज्यांचे 9 दिवसाच्या आत जे 9 लोकांच्या आत जर ज्यांचे वर्कर असेल तर त्यांचे जे सर्टिफिकेट आहे ते तुरंत जनरेट होत असते. तर अशा प्रकारे तुमचं हे शॉप ॲक्ट लायसन आहे. हे शॉप ॲक्ट लायसन तुम्हाला तुमच्या दुकानामध्ये लावून ठेवायचं आहे. आणि असेच CSC मायसेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा. कमेंटचा रिप्लाय हा तुम्हाला 24 तासाच्या आत दिला जाईल. आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे. व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा. चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.